आज रत्नागिरीमध्ये होऊ घातलेल्या किंवा येणाऱ्या किंवा प्रायोजित असलेल्या रिफायनरी प्रकल्पाचं पुन्हा त्या ठिकाणी माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांना भेटून येणाऱ्या अधिवेशनामध्ये हा मुद्दा मांडण्यासाठी आग्रह करणे आणि पुढील वर्षभरामध्ये हा प्रकल्प पुन्हा सुरू होईल यासाठी आमच्या सगळ्या रिफायनरी समर्थकांची बैठक होती। या बैठकीमध्ये ज्यांच्या जागा ज्यांना हवा आहे अशीच मंडळी आणि ज्यांच्या जागा आहेत अशा मंडळींचं आम्ही एक गट माननीय मुख्यमंत्र्यांना भेटणार आहोत। नारायण राणे साहेबांच्या मदतीने, माननीय रवींद्र चव्हाणांच्या मदतीने, माननीय उदय सामंतांच्या मदतीने, आमच्या सगळ्या आमदारांच्या मदतीने आपण जाणार आहोत। देवेंद्र फडणवीस साहेब पुन्हा मुख्यमंत्री झाल्यामुळे आणि त्यांनी जो संदेश दिलाय महाराष्ट्र नाही रुकेगा, महाराष्ट्र आता थांबणार नाही, आम्हाला आता कोकण सुद्धा थांबणार नाही, कोकणाच्या पोरांना सुद्धा रोजगार हवाय ह्याचा आम्ही आग्रह ठेवणार आहोत। आणि केंद्रात सरकार आलं, खासदार आमचे निवडून आले, आमदार आले, आता आमची जबाबदारी आहे की आमच्या पोरांना, या कोकणातल्या कुटुंबातल्या पोरांना रोजगार देण्याची जबाबदारी आता सरकारची आहे। त्याच्यासाठी आम्ही फडणवीस साहेबांना भेटणार आहोत असा आम्ही निश्चय केला। 16 नंतर आम्ही सगळे नागपूरला जाऊ, प्रत्यक्ष भेट घेऊ आणि आग्रहाने सांगू की आमच्या कोकणाला आम्ही आमदार दिले, आम्ही खासदार दिले, आता माननीय मुख्यमंत्रीजी आता आम्हाला रोजगार द्या, याच्या मागणीसाठी आम्ही जाणार आहोत। अंदर की ये बात है, स्थानिक आमदार हमारे साथ है आणि काय सांगू तुम्हाला। ओके।